स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ठाणे विभागातील वनरक्षक या पदासाठी पुढील भरती प्रक्रियाची यादी जाहीर झालेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर दिनांक वगैरे इथे जाहीर झालेले आहेत. प्रत्येक वनवृत्तानुसार त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आज याच्या एवढीच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सर्वप्रथम जर विचार केला तर बाकीचे जिल्ह्यांची तुम्हाला भरती प्रक्रिया इथं बघण्यासाठी भेटलेली आहे, जशी की नाशिक, औरंगाबाद. त्याच प्रकारे ठाण्याचं सुद्धा होणार आहे. ज्यांना पण इथं 45% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, म्हणजे 54 किंवा 54 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांची सर्वप्रथम कागदपत्र तपासणी होणार आहे. आणि त्यानंतर शारीरिक मोजमाप मध्ये वजन, उंची आणि त्यासोबतच छाती तुमची मोजली जाते. आणि हे झाल्यानंतर कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप झाल्यानंतर वेगळ्याने तुम्हाला बोलून धाव चाचणी घेतली जाणार आहे. अशा प्रकारचे 2 टप्प्यामध्ये पुढील भरती प्रक्रिया होणार आहे. ठाणे जिल्ह्याचं देखील म्हटलं, नाही तर ठाणे विभागाचं म्हटलं तरी ठीक आहे. तर यामध्ये काय महत्त्वाच्या सूचना दिल्यात हे तुम्ही बघू शकता या पीडीएफ मध्ये. हे सर्व पीडीएफ तुम्हाला कुठून भेटणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे. अजून काय महत्त्वाची सूचना दिल्यात त्या तुम्ही इथं वाचू शकता. अशा प्रकारचे कोणकोणते कागदपत्र घेऊन जायचे याच्याविषयी इथं माहिती दिली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व लिस्ट मी तुम्हाला देणारच आहे. या लिस्ट तुम्हाला कुठून भेटणार त्याविषयी माहिती देणारच आहे. परंतु थोडक्यात माहिती अगोदर ही जाणून घेऊया. यामध्ये ठाणे विभागाचा जर विचार केला तर आपल्याला इथं वन विभाग म्हणजेच वनवृत्तांचा जर विचार केला ठाणे विभागांतर्गत तर एकूण 6 वनवृत्त येतात. यामध्ये जर विचार केला तर सर्वप्रथम आहे ठाणे, त्यानंतर शहापूर, डहाणू, त्यानंतर पुढील आहे जव्हार आणि त्यानंतर पुढे अलिबाग आणि रोहा. ठीक आहे, अशा प्रकारचे हे 6 वनवृत्त आपल्याला बघण्यासाठी भेटतात. तर या 6 वनवृत्तांचे जर विचार केला तर ठिकाण वेगवेगळं असणार आहे. हे खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण फक्त ठाणे जो आपला विभाग आहे, बाकी विभागांसाठी एकच आपल्याला ठिकाण दिलेलं नाहीये. प्रत्येक वेगवेगळं आपल्याला प्रत्येक वनवृत्तानुसार वेगवेगळं ठिकाण आहे. तिथे तुम्हाला इथं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापसाठी इथं जायचंय. जसे की ठाणे जिल्ह्यासाठी इथं तुम्हाला दिसत असं स्क्रीनवरती इथे ऍड्रेस दिलाय मराठी आणि इंग्लिश मध्ये. इथे तुम्हाला ठाणे जिल्ह्यासाठी जर तुम्ही अर्ज भरला असेल तर इथे जायचंय. शहापूर या विभागासाठी तुम्ही अर्ज भरला असेल तर इथे जायचंय. काय अडचण आल्यास तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर दिलेला आहे, ईमेल आयडी दिलाय, त्यावरती तुम्ही सेपरेटली इथं संपर्क करू शकता. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर डहाणूचं दिलंय मराठी प्लस इंग्लिश मध्ये तुम्हाला ऍड्रेस दिलाय. इथे तुम्हाला कागदपत्र तपासणीला जायचंय. तर यामध्ये अजून एक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतील की आमचे नाव आणि लिस्ट आणि दिनांक आम्हाला कुठून भेटणार ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे. त्यासाठी नक्की त्या व्हिडिओला पूर्ण बघा. पुढे बघा, इथं जव्हारचं दिलंय, अलिबागचं दिलंय ऍड्रेस आणि त्यानंतर रोहाचं दिलंय. ठीक आहे. हे वनवृत्त आहे, वन विभाग आहे. त्यानुसार तुम्ही कोणत्या वनवृत्तामध्ये अर्ज केला असेल त्यानुसार तुम्हाला इथं जायचंय. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजून आला, सर्व लिस्ट जाहीर झालेले आहेत इथं बघू शकता. ठीक आहे. आता हे सर्व झालं, त्यानंतर कागदपत्र कोणकोणती लागणार आहे त्यांची लिस्ट वगैरे इथं दिलेली आहे. त्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे. इथे एमएसआयटी इथं कंपल्सरी नाहीये. इथं सर्व उमेदवारांकरता इथं म्हटलेलं आहे पाहिजे, परंतु तसं ते कंपल्सरी लागणार नाहीये. लगेच नंतर तुम्ही सादर केलं तरी चालेल. आणि भरपूर यामध्ये वेगवेगळे आपल्याला कागदपत्र दिलेत, त्याच्याविषयी संपूर्ण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. यामध्ये भरपूर कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी सांगितलेले आहेत. ठीक आहे, सर्व उमेदवारांसाठी सांगितले. तर याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये सकाळी मी देणार आहे. उद्या सकाळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे, त्यावरती सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता यामध्ये आपण जर विचार केला तर विद्यार्थ्यांचं नाव, त्यानंतर इथं आपल्याला त्यांची माहिती आणि त्यासोबत इथं त्यांना कधी बोलावलंय त्याच्याविषयी इथं माहिती आहे. 27 तारखेपासून सांगितल्याप्रमाणे सकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता, 27 तारखेपासून बोलवणार आहे. त्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले की हे चुकीचं आहे, हे फेक आहे. तर कोणतीही माहिती आपल्या चॅनलद्वारे फेक दिली जात नाहीये. जी पण माहिती आपल्याला कन्फर्म असते तीच चॅनलवरती आपल्याला पब्लिक केलेली बघण्यासाठी भेटते. तर न सर्च करता कमेंट करत जाऊ नका, व्यवस्थित सर्च करा आणि त्यानंतर कमेंट करा. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारची ही लिस्ट आहे. विद्यार्थ्याचं नाव 27 तारखेपासून इथं तुम्हाला बोलवलंय. कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापचं इथे ठाणे डिव्हिजन. सर्व पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आपला जो वायबीडी अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन व्हायचंय. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक टाकून देतोय. हे फिमेलचं आहे, तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचं. आणि अजून एक माहिती म्हणजे जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर वरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा, जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आम्हाला नोट्स पाहिजे. त्यामध्ये सर्व तुम्हाला काय दिलं जाणार आहे, 50-60 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि बाकी सर्व स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिले जाणार आहे. फक्त 119 मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. तर बघा, अजून खाली आलं तर तुम्हाला अशा प्रकारची लिस्ट आहे. तुम्हाला सर्च करण्यासाठी मोबाईल मध्ये ऑप्शन असतं, तिथं बिनकाचं ऑप्शन असतं. इथं वरती आल्यानंतर इथे तुम्हाला फक्त सर्च करायचंय तुमचं नाव जे पण असेल, जसं की इथं मी अजय नाव सर्च करतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे जे पण असेल ते तुम्ही इथं सर्च करू शकता. अशा प्रकारचं सर्च
केल्यानंतर त्या नावाचं जे पण विद्यार्थी असेल ते डायरेक्टली हायलाइट होऊन येईल आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली अशा प्रकारचं तुमचं इथं वेळ टायमिंग इथं बघू शकता. अशा प्रकारचं बघा हे तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, जसं की वरती खाली तुम्ही अशा प्रकारचं घेऊ शकता. इथे बघा इथं हायलाइट होऊन आलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता. इथे ऍप्लिकेशन नंबर अशा प्रकारचं हे सर्च करू शकता, जेणेकरून तुमचं नाव आणि तुम्हाला इथं कोणत्या तारखेला जायचंय त्याविषयी इथं माहिती दिली. आता प्रत्येक जर म्हटलं तर प्रत्येक वनवृत्तानुसार कोणत्या ठिकाणी जायचंय याची लिस्ट पहिल्यांदाच मी तुम्हाला दाखवून घेतली. हे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे. तसं जर म्हटलं तर प्रत्येक पीडीएफच्या वरती, ठीक आहे, प्रत्येक पीडीएफच्या वरती जरी म्हटलं तर तुम्हाला त्याविषयी माहिती दिली. जसं की हे पीडीएफ मी डायरेक्टली वरती घेतो बघा. डायरेक्टली 1 नंबरला आल्यानंतर प्रत्येक पीडीएफच्या वरती सुद्धा तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे, जिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जावं लागतं. बघा इथे तो ऍड्रेस दिलेला आहे, हे तुम्ही इथे बघू शकता. हे ठाण्याचं झालं. पुढे जर विचार केला तर शहापूरचं तुम्हाला अशाच प्रकारचं बघण्यासाठी भेटेल. इथे शहापूरचा ऍड्रेस आहे, या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे. पुढे जर विचार केला तर पुढे बघा आपल्याला कशाचं हे आपल्याला डहाणूचं आहे, हे तुम्ही इथे बघू शकता. इथे तुम्हाला जावं लागणार आहे आपल्याला कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापसाठी. इथे सविस्तर माहिती तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटेल. विद्यार्थ्यांना किती मार्क आहे, हायएस्ट किती आहे, लोएस्ट किती आहे, सविस्तर माहिती इथे बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, आता पुढे जर विचार केला तर पुढे बघा पुढे कोणते अजून इथे आपल्याला हे जवाहरचं आहे. ठीक आहे, जवाहरचं तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचं तुम्हाला विद्यार्थ्यांची नाव बघण्यासाठी भेटेल. त्यानंतर पुढे जर विचार केला तर पुढे आहे आपल्याला अलिबाग आणि लास्टला जर म्हटलं तर अलिबाग झाल्यानंतर आपल्याला इथे वेणू आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. ठीक आहे, तर बघा 27 तारखेपासून सुरू होत आहे. 27/1 पासून तर 27/2 पर्यंत म्हणजे 27 फेब्रुवारी पर्यंत तुमचं हे सर्व चालणार आहे. आणि अंदाजानुसार मी तुम्हाला कालच सांगितलंय की तुमचं ज्या पण विद्यार्थ्यांचं कागदपत्र तपासणी होईल, त्यानंतर जर विचार केला शारीरिक मोजमाप होईल, जे पण उमेदवार पात्र असेल त्यांचं लगेच तुम्हाला पुढे ग्राउंड झालेलं बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, अशा प्रकारचे हे अपडेट असणार आहे. आणि बाकी कोणत्या प्रकारचे तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या सर्व लिस्ट तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो, त्याला जॉईन व्हा. तिथे या सर्व लिस्ट तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.